हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. हे मोराचं पंख कसं विणायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर शेअर करणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने हे मोराचं पंख कसं विणायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट्स करत जा आणि चॅनलला सबस्क्राईबही करत जा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. यासाठी मी निळा, जांभळा, पिवळा, चॉकलेटी आणि पोपटी हे कलर यूज केलेले आहेत. सर्वप्रथम मी इथे 7 चेन बनवून घेणार आहे आणि त्या अटॅच करून त्याच्यावरती नंतर 12 किंवा 10 खांब टाकून घेणार आहे. सुरुवातीला जी आपण चेनसाठी जी गाठ दिलेली असते त्याच्यामध्ये कधीही अटॅच करायचं नाही, कारण ते कधीही सुटू शकतं. सो एक साखळी पुढेच अटॅच करत जावा, म्हणजे सर्कल आहे ते निसटणार नाही किंवा सुटणार नाही. स्लिप स्टिचने अटॅच करायचा आणि कलर चेंज करून घ्यायचा. निळा झाल्यानंतर आपण जांभळा कलर यूज करणार आहोत. या पद्धतीने हे पहिलं आपलं छोटंसं सर्कल तयार झालेलं आहे. इथे आपण जांभळा कलर यूज करणार आहोत. त्यासाठी मी जांभळ्या कलरनी अटॅच देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला या खांबावरती आपण हे जे खांब घेतलेले आहेत याच्यावरती आपल्याला एका खांबावरती 2 खांब असं विणायचं आहे. तुम्हाला जर छोटीच मोराचं पंख हवं असेल तर तुम्ही एका खांबावरती 1 खांब असाच हा दुसरा राऊंड विणा आणि तिसऱ्या राऊंडला एका खांबावरती 2 खांब असं विणा. इथे मी या सर्कलवर एका खांबावरती 2 खांब अशा पद्धतीने जांभळ्या कलरने विणणार आहे. इथून पुढे आपल्याला या दुसऱ्या राऊंडमध्ये एका खांबावरती 2 खांब असं विणायचं आहे. खूप सोपं आहे हे विणायचं, पण हे पंख खूप छान दिसतं. हा राऊंड पूर्ण झाल्यानंतर आपण पुन्हा स्लिप स्टिचने अटॅच करून पिवळा कलर अटॅच करणार आहोत. पिवळा कलर झाल्यानंतर आपण चॉकलेटी आणि नंतर पोपटी हे 2 कलर यूज करणार आहोत. इथे मी पिवळ्या कलरने एका खांबावरती 1 खांब अशाच पद्धतीने हा राऊंड विणून घेणार आहे. इथून पुढे एकही खांब वाढवायचा नाही. जेवढे खांब आहेत त्या खांबावर तेवढेच खांब विणत जायचं. कमीही करायचं नाही किंवा जास्तही करायचं नाही. आता आपण हे अटॅच करून पहा, इथं कसं वाटीसारखा आकार होत आहे. आता चॉकलेटी कलरने आपण एका खांबावरती 2 खांब या राऊंडमध्ये आपण विणणार आहोत, कारण इथं या पंखाचा आकार जो आहे तो वाटीच्या आकारासारखा होत आहे. सो चॉकलेटी कलरनी एका खांबावरती 2 खांब विणायचे, म्हणजे हे खूप छान दिसतं आणि आकारही खूप छान येतो. येलो कलरने आपण जे विणलेलं आहे तिथं एकही खांब वाढवायचा नाही किंवा कमी करायचा नव्हता. या राऊंडमध्ये आपण एका खांबावरती 2 खांब असं विणायचं आहे आणि त्यानंतर मोर पंखाचा आकार छान दिसावा त्यासाठी आपल्याला या राऊंडमध्ये एका खांबावरती 2 खांब असं विणायचं आहे.
हा पूर्ण राऊंड असाच विणून घ्यायचा आणि नंतर दुसरा कलर आहे तो अटॅच करायचा आणि धागा हा पहिला वाला आहे तो कट करून घ्यायचा. पहा आता किती सुंदर असा आकार आलेला आहे. ज्या आधी वाटीसारखं होत होतं ते आता होत नाही. इथे आपल्याला पोपटी कलर अटॅच करून नंतर पोपटी कलरचे डबल अर्धे खांब विणायचे आहेत. इथे मी डबल खांब विणणार नाही तर डबल अर्धे खांब विणणार आहे. याच पद्धतीने पूर्ण राऊंड कव्हर करायचा आणि आपलं मोरपंख तयार होईल. मोरपंखाचा हा कलर हे कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. सो तुम्ही जर मोर बनवणार असाल तर हे कलर कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा. भेटूयात पुढील अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्स. बाय, टेक केअर.